मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यामध्ये मोठा वाद झाल्याची माहिती समोर येते। नगर विकास विभागाच्या फाईल्सवरून हा वाद झाल्याची माहिती कळते। फाईल पूर्णपणे वाचल्याशिवाय मी सही करणार नाही अशी भूमिका अजित पवार यांनी घेतलेली आहे। तर तुमच्या आलेल्या फाईल्सवरती मी सही करत नाही का अशा प्रकारची विचारणा मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवार यांना केलेली आहे। तर हा वाद सुरू असताना शिंदेंच्या मंत्र्यांना देखील अजित पवारांना टार्गेट केलेला आहे। अजित पवार यांच्यावरती अनेक आरोप देखील केलेले आहेत। मागील आठवड्याभरापासून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये वाद असल्याच्या बातम्या येत होत्या। अनेक फाईल्स मुख्यमंत्र्यांनी रोखून ठेवलेल्या होत्या अशा प्रकारचा आरोप राष्ट्रवादीकडून देखील करण्यात आलेला होता। आणि त्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार आणि शिंदे यांच्यातील ही वॉर समोर आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यामध्ये वाद झालेला आहे, फाईल्सवरून वाद झालेला आहे। 2 दिवसांपूर्वी अजित पवार आणि त्यांच्या काही मंत्र्यांनी असा आरोप केलेला होता की मुख्यमंत्र्यांनी आमच्या काही फाईल्स या दाबून ठेवलेल्या आहेत, त्यावरती सह्या केलेल्या नाहीत। आणि आता अजित पवार यांनी देखील अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे, आक्रमक भूमिका घेतली आहे। अजित पवार आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये काल वाद झाला। नगर विकास खात्याची एक फाईल होती, त्या फाईलवर सही करण्यावरनं विषय सुरू झाला आणि नंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अनेक गोष्टींवरनं जो आहे तो या विषयावरनंच वाद झाला। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या काही आमदारांनी सुद्धा या बाबतीमध्ये जे आहे मंत्र्यांनी या सगळ्या विषयामध्ये आपलं मत व्यक्त केलं। कुठेतरी अजित पवार आमदारांच्या फाईल्स, अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांच्या फाईल्स याच्यावरती एकनाथ शिंदे हे लवकर सही करत नाहीत असा आरोप करण्यात आला होता। आणि त्याच्यानंतर आजची जी काल कॅबिनेटमध्ये घटना घडली ती नगरविकास खात्याच्या फाईलवरनं घडली। नगरविकास खातं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे आहे। अजित पवार यांनी सुद्धा म्हटलं की न वाचता सही कशी करायची, एकंदरीत फाईलवरती सही करणं, ती फाईल कुठल्या पक्षातून आली आहे हे महत्त्वाचं होतं। काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी विधान केलं, त्याच्या आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधून राष्ट्रवादीच्या काही पोस्टर्स बॅनरवरून मुख्यमंत्री हा शब्द काढून टाकल्यामुळे एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे नेते जे आहेत ते कुठेतरी नाराज झाले होते, त्याच्या प्रतिक्रिया त्याच्यावर आल्या होत्या। त्यामुळे विधानसभा जवळ येत असताना अजित पवार आणि एकनाथ शिंदे प्रमुख महायुतीतले 2 पक्ष आहेत, या 2 पक्षांमध्ये जो आहे ती पुन्हा वाद होणार का की कार्यकर्त्यांना या सगळ्या गोष्टींमुळे कन्फ्युजन निर्माण होणार का, हे सगळे प्रश्न याच्यामुळे उपस्थित होतात। एका बाजूला प्रत्येक कार्यक्रमाला हे तिघे एकत्र जातात, मात्र यांच्यामध्ये सर्व काही अनबन नसल्याच्या बातम्या। नक्कीच पंकज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये फाईल्सवरून किंवा निधीवरून सध्या वाद सुरू आहे, मात्र आमच्यात कोणतेही वाद नाहीत, येणाऱ्या बातम्या या खोट्या आहेत, त्यावरती विश्वास ठेवू नका अशा प्रकारचं स्पष्टीकरण हे अजित पवार यांनी दिलेलं आहे। अजित पवार काय म्हणाले ते देखील आपण पाहूयात। आणि सीएम मध्ये वाद होतात अशा बातम्या चालल्या, ह्या दादांत खोट्या आहेत। मी तुम्हाला मीडिया अतिशय नम्रतापूर्वक सांगतो, आमच्यात कुठलाही वाद नाही, कशाही काही मतभेद नाही। आम्ही सगळे एकोप्याने महायुतीचं सरकार चालवतोय। ह्या सगळ्या योजना आपण पाहताय। मागे असंच माझी प्रचंड बदनामी, मी वेशभूषा बदलून जातो, नाव बदलून जातो। मी तर आव्हान दिलंय की कुठं वेशभूषा बदलून गेलो, कुठं CCTV कॅमेऱ्यात आलं, कुठं नाव बदलून गेलो, कशाला मी कुणाचं नाव, माझं नाव बदलायचं, एवढं आईवडिलांनी मला सुंदर नाव दिलेलं आहे आणि मी का ते बदलायचं आहे, मला माझ्या नावाचा अभिमान आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी स्वतः होतो। आता मी स्वतः असणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ज्या न झालेल्या गोष्टी तुमच्यापर्यंत येतात म्हणजे हे कमालच आहे। म्हणजे स्वाभाविक आहे, तुम्हाला सुद्धा अशा बातम्या दिल्याशिवाय तुमच्याही प्रत्येक चॅनलचा TRP आणि TRP सोबत ॲडव्हर्टाईज या सगळ्या ज्या काय जोडल्या गेलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्यालाही महत्त्व प्राप्त होत नाही। पण खरं सांगतो, असा कुठलाही प्रकार त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला नाही आहे।